चला इथं मलेशियामध्ये वाजले फोटो घ्या सांगा किती वाजले ते 6 वाजले ना. हे बघा आम्ही नाश्ता करतोय आता. नाश्ता करून इथं सगळेजण निघणार आहेत बालीला. बऱ्याच जणांचा नाश्ता झाला आहे बघा. नाश्त्याला खूप काय काय होतं. खिचडी होती, उकडलेले मके होते, उपमा होता, सांबर होतं. हे बघा इकडे पण टरबूज, अननस, कॉर्नफ्लॅक्स, काय कोको क्राउच, ज्यूस, पाणी, चहा, कॉफी. हे बघा हाफ बॉईल अंडा. इथं हे चिकनचं काहीतरी आहे, नावं सांगता येणार नाही मला. एकंदरीत हाल बघा किती छान आहे आणि स्वच्छता तर म्हणाल तर एकच नंबर. झाला का मंडळी नाश्ता? कसा होता नाश्ता? आपण इथं सकाळी 6:15 नाश्ता करतोय, तरी पण जातंय ना आपल्याला जेवायला. अजून ते तिकडे उठायची पण वेळ नाही झाली आपल्या. संगमनेरला किती वाजले माहिती का आता? किती वाजले? 4. हो का? मग कसा होता नाश्ता? मस्त ना सर. झाला का नाश्ता? आपल्या सहलीमध्ये आपल्या महिला ज्या प्रवासी आहेत नंबर द्यायचा ठरला तर माझा फर्स्ट रँक गोज टू मिसेस थँक्यू थँक्यू. एक शेरेन सर संगमनेरी. आता आम्ही जातोय आज बालीला. आता बालीला पण 2 दिवस असणार आहे. सिंगापूर झालं, मलेशिया झालं, मस्त मजा आली. आता सकाळचा नाश्ता एकदम फुल फिल सगळ्यांनी केला. खूप सुंदर नाश्ता होता. अरुंधतीवरची सेवा इतकी सुंदर असते ना की परत परत ह्या ट्रिपला येण्याचा मोह होता आणि मी परत लवकरच दुसऱ्या ट्रिप हे करणार आहे. तर तुम्ही पण एकदा अनुभव घ्या आणि तुमचे अनुभव पण सांगा, कमेंट पण करा. सर कसा होता नाश्ता? एकदम आतापर्यंत काही तकलीफ झाली? सगळ्यांचे अनुभव छान आहेत. म्हणजे काय उगीच असं कोणी सांगत नाही, मनापासून सांगतात. जेवणाची पण इथं आम्हाला वाटलं नव्हतं परदेशात आपल्यासारखं जेवण मिळेल, पण इथे इतकी सुंदर व्यवस्था केली अरुंधतीनं, कशाचीही कमतरता भासत नाही. आणि तुम्ही एवढे छान बोलताय आणि माझ्यासाठी ते लोक खुश आहे की खूप एंटरटेनमेंट करते मी म्हणून. चला बाय. आता बाजूला निघायचंय आपल्याला. चला बाय बाय बाय. चला या राहिले.